आरोग्य केंद्र हलवू नये म्हणून. तर तीच तक्रार ते मांडतायत की आमची PSC हलवून दुसरीकडे नेऊ नका आणि विशेषतः आदिवासी भागातलं तालुका वैद्यकीय अधिकारी हातपुली, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती आणि तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टीमधील आठवीच्या रजिस्टरमध्ये 2009 मध्ये झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या बोगस नोंदीवरून त्याचा निधीचा गैरवापर झाल्यावर तक्रार दाखल केली होती. सामान्य लोकांनी आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दाखवणं, त्या दूर करण्यासाठी पाठपुरावा करणं आणि लोकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आरोग्य यंत्रणा उत्तरदायी असणं हे सारंच अपूर्व म्हणायला हवं. पण हे सगळं ज्यामुळे घडलं त्या आरोग्य सेवांमध्ये चैतन्य आणणाऱ्या लोकाधारित देखरेखीचा हा चित्रफितीच्या माध्यमातून घेतलेला ओघवता आढावा, संवाद व समन्वयावर आधारित आणि प्रसंगी लोकहिताची ठाम भूमिका घेणारी, आरोग्य क्षेत्राला जबाबदेही बनवणारी प्रक्रिया गाव स्तरापासून राज्य स्तरापर्यंत कशी उलगडत गेली हे समजून घ्यायचे असेल तर सर्वात आधी आरोग्य सेवांचं प्रगतीपत्रक गाव पातळीवर तयार होण्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. आरोग्य सेवांचं प्रगतीपत्रक गाव, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांच्या सेवांचं लोकांमार्फत मूल्यांकन करणारं प्रगतीपत्रक हे देखरेखीचं महत्त्वाचं साधन, सहभागी संशोधन पद्धतीचा शास्त्रीय पाया व सर्वसामान्यांना मूल्यांकन करताना सोपं जाईल अशी चित्रमय पद्धत हे या साधनाचं वैशिष्ट्य. गावातील लोकांनी शासकीय यंत्रणेचं मूल्यमापन करायचं तर त्यासाठी साधं सोपं परंतु प्रभावी माध्यम हवं. शाळेमधील मुलांचं प्रगतीपत्रक हे तसंच सर्वांच्या ओळखीचं. आरोग्य सेवांचंही तसंच प्रगतीपत्रक तयार करण्यात आलं. हे प्रगतीपत्रक गावात बैठका घेऊन भरलं जाऊ लागलं. पण गावातही स्तर असतात. गावातील मुख्य वस्तीत जशा सेवा मिळतात तशा दलित किंवा दुर्गम वस्तीवर मिळतीलच असं नाही. म्हणून मग गावात व वंचित घटकांच्या वस्तीवर स्वतंत्र बैठका घेऊन लोकांचा कौल आजमावला गेला. स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते समन्वय घडवू लागले. त्यामुळे विविध स्तरावरील समिती सदस्यांमध्ये खुल्या चर्चा होऊन त्यातून प्रगतीपत्रकं भरली जाऊ लागली. प्रगतीपत्रकावर शेरे नोंदवण्याआधी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांचा विचारही लोक जाणून घेऊ लागले. त्यानंतर प्रगतीपत्रकावर लाल, पिवळा, हिरवा अशा 3 रंगांचे शेरे उमटवले जाऊ लागले. प्रगतीपत्रकावरील विविध सेवांना मिळालेल्या शेऱ्यांची सरासरी काढून वाईट, समाधानकारक किंवा चांगली परिस्थिती असा निकाल काढला जाऊ लागला. नर्सबाई MPW कडून गावात ताप, जुलाब व खोकला इत्यादी आजारावर गोळे औषध मिळाले का? म्हणजे आता एखाद्या मिळतच नाही ना, तो आहेच नाही इथे तर काय देणार का? MPW तर सोडून द्या, पण सिस्टरकडे जर सांगितलं जे मीटिंग मध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये जास्त सोयी मिळायला पाहिजे आणि त्या लोकांचे चर्चेतून जे निघाले मुद्दे की लसीकरण किंवा साथीचे आजार आणि गावात मिळणारे औषधोपचार हे सर्व चांगली परिस्थिती आहे. पण जे आहे म्हणजे पिवल्या याच्यामध्ये आहे ती काहीशी समाधानकारक, म्हणजे जसं की बालपण झालेल्या स्त्रियांना मिळणारे सेवा त्या वेळेवर त्यांना मिळत नाही. जनसुनवाई मार्च 2011 पर्यंत आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेत 5 जिल्ह्यांमध्ये एकूण 170हून जास्त जनसुनवाई झाल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका तसेच जिल्हा व राज्य अशा विविध स्तरांवर जनसुनवाईचं आयोजन झालं. जनसुनवाई म्हणजे एक प्रकारचा जनता दरबार. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांनी लोकांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर आपली बाजू जाहीरपणे मांडायची. कुठल्या उपाययोजना प्रत्यक्षात येणं शक्य आहे त्याची सर्वांदेखत ग्वाही द्यायची. सन्माननीय पत्रकार, वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी, तज्ज्ञ अथवा तत्सम मान्यवर व्यक्तींच्या पॅनलने आरोग्य यंत्रणा व लोक अशा दोन्ही बाजू ऐकून त्यावर मतप्रदर्शन करायचं असं जनसुनवाईचं स्वरूप. ठराविक तारखेला झालेल्या जनसुनवाईपूर्वी माहितीचं संकलन करायचं व त्या ठोस माहितीच्या आधारे समस्या मांडायच्या अशा पद्धतीने जनसुनवाई झाल्या. सुरुवातीला जनसुनवाईमधून अनेक समस्या पुढे आल्या. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपण गुन्हेगाराप्रमाणे पिंजऱ्यात उभं केलं जातोय असं वाटू लागलं.
काही ठिकाणी जनसुनवाईंना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीव्र विरोधही दर्शवला, पण आपल्या समस्या या प्रक्रियेतून सुटत आहेत हे कालांतराने त्यांच्याही लक्षात आले. लोकाधारित देखरेख प्रक्रियेने जनसुनवाई हे माध्यम आता किमान 5 जिल्ह्यांतरी रूढ केले आहे असं नक्कीच म्हणता येईल. माझ्या सुनीला अचलपूरच्या रुग्णालयात डिलेव्हरीकरिता नेले होते. दुसरी सलाईन लावून दिली. जीव गेल्या संध्याकाळपर्यंत सलाईन होती. डॉक्टरनं पण 400 रुपये घेतले. 400 रुपयाची लाच घेतली. याला का सेवेतून कायमचं निलंबित करण्यात येऊ नये. या ठिकाणी या बायांना जर साक्ष लागत असेल तर त्या ठिकाणी कांडलीच्या 2 आशा हजर होत्या. मी या ठिकाणी त्यांची साक्ष नोंदवून द्यायला तयार आहे. म्हणजे त्या बाई सांगतात त्याच्यामुळे वस्तुस्थिती आहे आणि म्हणून काय लोकांनी तोडफोडच करावी का, तेव्हा दखल घेईल का शासन? महत्वाचं आहे. तर आपण काय करूया, जिल्हाधिकारी मॅडमला इथून एक SMS पाठवूया की ते प्रमुख आहे जिल्ह्याचे, ते असिस्टंट लेबर कमिशनरला पाठवू शकते. 9-4-2-2-3-6-11-11. आरोग्य सेवांच्या प्रगतीपत्रकाद्वारे देखरेख व नियोजन समित्यांनी आरोग्य सेवांच्या परिस्थितीचं मूल्यांकन केलं. या प्रक्रियेत 5 जिल्ह्यांतील 15 तालुक्यांमधील साधारणतः 220 गावं व 40 प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून 3 टप्प्यांत माहिती गोळा करण्यात आली. विविध समित्यांनी आरोग्य सेवांच्या परिस्थितीला चांगली, काहीशी समाधानकारक व गंभीर अशा वर्गवारीत शेरे दिले. प्रगतीपत्रकांमधून दिलेल्या माहितीचं विश्लेषण केलं असता 3ऱ्या टप्प्यामध्ये हिरवा अर्थात चांगला शेरा देण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात केवळ 48% आरोग्य सेवांची परिस्थिती चांगली आहे असं गाव समित्यांनी नोंदवलं. 2ऱ्या टप्प्यात हेच प्रमाण 61% झालं. तर 3ऱ्या टप्प्यात 66% आरोग्य सेवांची स्थिती चांगली असल्याचं दिसून येतं. ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आंतररुग्ण विभाग व बाह्य रुग्ण विभागातील लाभार्थ्यांचे प्रमाणही अभ्यासण्यात आले. 2007-8 साली 750च्या आसपास असलेल्या ओपीडीचे प्रमाण 2009-10 साली देखरेख प्रक्रियेत नसलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 869 इतके झाले. तर देखरेख प्रक्रियेत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हेच प्रमाण 1028 इतके वाढलेले दिसून येते. तर आंतररुग्ण संदर्भात 2007-8 साली 300 ते 400च्या आसपास असलेल्या आयपीडीचे प्रमाण 2009-10 साली देखरेख प्रक्रियेत नसलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 488 झाले. तर देखरेख प्रक्रियेतील आरोग्य केंद्रात हेच प्रमाण 735 इतके वाढलेले दिसून येते. तसेच याच कालावधीत एकूण जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील संस्थागत बाळंतपणांमध्ये सरासरी 48% वाढ झाली. तर प्रक्रियेच्या प्रभावातील दवाखान्यात ही वाढ 101% दिसून येते. यावरूनच लोकाधारित देखरेख प्रक्रियेअंतर्गत गाव पातळीच्या आरोग्य सेवांमध्ये सातत्याने सुधारणा झाल्याचं स्पष्ट होतं. प्रसिद्धी माध्यमांचा अवलंब. पत्रकारांना उपलब्ध झालेल्या माहितीवरच बातम्या प्रसारित केल्या जातात. लोकाधारित देखरेख प्रक्रियेतून नेमकी ठोस माहिती मिळते हे पत्रकारांना समजल्यावर ते देखरेख प्रक्रिया राबवणाऱ्या कार्यकर्त्यांकडून माहिती मागवू लागले आणि आरोग्य समस्यांना प्रसिद्धी माध्यमांचं व्यासपीठ मिळालं. शासकीय रुग्णालयातील औषधांचा साठा, स्थानिक वैद्यकीय सुविधांचा अभाव, गैरसोयी यांना वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळाल्याने त्या समस्या सुटण्यास थोडी का होईना मदत होऊ लागली. वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्या अशा दोन्ही प्रमुख प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग आरोग्य समस्या सोडवण्यासाठी किंवा समस्यांना वाचा देण्यासाठी प्रभावीपणे केला गेला. लोकाधारित देखरेख प्रक्रियेने दवंडी हे आपलं त्रैमासिकही सुरू केलं. देशभरात लोकाधारित देखरेख प्रक्रियेचं असं हे एकमेव नियतकालिक ठरलं. आरोग्य समस्यांचा वेध घेत असतानाच आरोग्य यंत्रणेत उत्तम काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचा यथोचित आदर दवंडीमधून होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून वैद्यकीय अधिकारी वर्गही या त्रैमासिकाची आवर्जून नोंद घेतो. ज्या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जात नाही तेथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी देखील दवंडी या त्रैमासिकाची मागणी करत असतात. अल्पावधीत आरोग्य कार्यकर्त्यांमध्ये दवंडी लोकप्रिय झालं आहे. मेलघाट के पीएचसी में एक भी व्हील चेयर नहीं है.
एक भी स्ट्रेचर नहीं है। आप बताइए अभी क्या क्या अपेक्षा करें कि कम से कम इस विभाग को भी लोगों के साथ, जिंदगी के साथ भ्रष्टाचार करके खिलवाड़ न करें। कुछ लोगों ने इसका फायदा ऐसा लिया, जनसुनवाई में हम लोग जो मुद्दे रखते हैं कि हम वहां नहीं था, उनको मौका मिले। अगर दारू पीकर वो आदमी काम कर रहा है, ये बिल्कुल ध्यान में ला कर दिया है ड्यूटी आवर्स में, तो उसके साथ क्या सलूक होना चाहिए। एक आदमी ने फ्लाइंग स्क्वाड की गाड़ी बेच दिया, जनरेटर बेच दिया, उसके साथ में क्या सलूक होना चाहिए। त्याचा हात कापला गेला, त्या सेवा वापरली जाते। त्याच्यानंतर आम्ही त्या डॉक्टरने विचारलं की एक ऐकून घे जरा. त्या मुद्द्याबद्दल सुधारणा झाली. सिरिंज उकळल्याबद्दल मुद्दा नाही चाललेला. अनेक वेळा रोखवून अशी झालेली की इट बिकम्स अ हॅझार्ड. तर वापरू नये असा त्यांचा मुद्दा, कारण ते आरोग्याचं काम करणारे कार्यकर्ते. जिथे PFC बांधायचं आहे तिथे जमीन वनजमिनीची असल्यामुळे ते बांधू शकत नाही. फक्त एक माहिती म्हणून आता गेल्या 2 वर्षापूर्वी केंद्र सरकारने एक नवीन कायदा पास केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत जर 14 प्रकारचे कामासाठी, विशेष करून दवाखान्यासाठी जर जंगल जमिनीवर बांधायचं आहे तर ती जमीन ग्रामसभेमध्ये ठराव पास करून केंद्र सरकारची परवानगी न घेता ती जमीन त्या जमिनीचे वर्गीकरण होऊन तिथे दवाखाना बांधू शकते. सामान्य माणूस येऊन त्यांनी विचारलं पाहिजे, मला हे मेडिसिन तुम्ही का लिहून दिलं, बरोबर. संध्याकाळी सिस्टर नाही का आली, आज लसीकरणाचं सत्र होतं, कोणी कसं काय नाही आलं, हे प्रश्न आपल्याला सामान्य माणसांनी विचारावे. याच्यासाठी हा सगळा प्रोजेक्ट आहे. आणि हे प्रश्न कुठेही वावगं नाही. हे प्रश्न आपल्या DHOनी, हे प्रश्न ZP सदस्यांनी, हे प्रश्न सरपंचांनी यांनी विचारणं अपेक्षित आहे. त्यांनी विचारो न विचारो, पण ज्याला सर्व्हिस देतो त्यांनी नक्की विचारावं, अशी याच्यात अपेक्षा आहे.